हॅलो गायज, नमस्कार भावांनो. कसं काय मंडळी, तुमचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर भावांनो, निघालो आम्ही आज अक्कलकोटला जायला आधी पंपावर गाडी नेऊन गाडीत CNG गचगचीत भरून घेतला. तर निघालो. परत लईच थंडी वाजायला लागली म्हणून वाटत जरा थांबलो चहा पिण्यासाठी. चहा पिऊन जरा तरतरी झालो. तर आम्ही अक्कलकोटमध्ये बरोबर 2:45 वाजता आम्ही पोचलो. 2:45 वाजता पोचल्यानंतर गाडी पार्किंग केली. पार्किंग केल्यानंतर गाडी पार्किंग करून आम्ही स्वामींच्या मोठ्या मूर्तीपाशी गेलो. तिथं दर्शन घेतलं, महाराजांचं दर्शन घेतलं. त्यानंतर 4:15 वाजता आम्ही आवरून फ्रेश होऊन वटवृक्ष मंदिरापाशी आलो. मंदिरापाशी आल्यानंतर गर्दी काहीच नव्हती. 5 वाजता बरोबर आम्हाला आत घेतलं. त्यानंतर वटवृक्षापाशी आम्ही आरतीसाठी थांबलो. तोपर्यंत स्वामींची पूजा चालू होती. पूजा झाल्यानंतर स्वामींची आरती घेतली. आरती झाल्यानंतर आम्हाला आत दर्शनाला सोडलं. त्यानंतर आम्ही गेलो डायरेक्ट स्वामी समर्थ महाराजांचे परमभक्त चोळप्पा महाराज यांच्या घराकडे. तिथे गेल्यानंतर तिथं दर्शन घेतलं मंदिरात दर्शन घेऊन त्यानंतर आम्ही चोळप्पा महाराजांच्या घरामध्ये गेलो. तिथे थोडी गर्दी होती. स्वामींच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी आलेली माणसं होती. तिथं पादुकांचं आम्ही दर्शन घेतलं. स्वामींचं पादुकांचं दर्शन घेऊन परत त्यानंतर आम्ही निघालो घरी. थोडं प्रसाद घेतला. प्रसाद घेऊन आम्ही जाणार होतो तुळजापूरला. मग तुळजापूरसाठी आम्ही इथून रवाना झालो. मोर ब्लॉग बघण्यासाठी टू सबस्क्राईब.